साहेब काय सांगताल, आपण शिखर शिंगणापूरमध्ये दर्शन घेतले आणि आपण मान तालुक्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचाराला सुरुवात केली राष्ट्रीय समाज पक्ष आणि सर्व आघाडी पक्षाच्या वतीने. आज मी सातारा जिल्हा परिषदच्या वतीनं राष्ट्रीय समाज पक्ष, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या पक्षाच्या प्रचारार्थ आज आम्ही सुरुवात केली आहे. इथं बिदाल गटाच्या उमेदवार सौ लताबाई शिवाजी बरकडे आणि शामराव मोहन राऊत हे वावरे पंचायत समितीचे गणाचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी मी आज शिखर शिंगणापूरच्या महादेवाला अभिषेक करून आज आम्ही सुरुवात केलेली आहे. या राज्यामध्ये विकासाचं राजकारण व्हावं, या जिल्ह्यामध्ये विकासाचं राजकारण व्हावं, टीका टिप्पणीतून आपण फार मोठं होतो असं समजण्याचं काही कारण नाही. म्हणूनसाठी मानच्या जनतेला, खटावच्या जनतेला विनंती करण्यासाठी सातारा जिल्ह्यात आज मी आलेलो आहे. विदर्भाचा मराठवाड्याचा दौरा पूर्ण करून 3 दिवस मराठवाड्यात होतो. मराठवाड्यात राष्ट्रीय समाज पक्ष खातं चांगलं खोलते या आणि आम्ही 100% विजयी तिथं होतो आहे. झडपीचं खातं तसंच ह्या ज्या भूमीत माझं गाव आहे त्या भूमीनं अजून मला काही यश कधी दिलेलं नाही. माझा जन्म सोमवारी झाला म्हणून माझ्या आईनं महादेवाचं नाव ठेवलं आहे, महादेव. तर मी आज महादेवाला अभिषेक करूनच उमेदवाराच्या प्रचारार्थ जनतेला विश्वासात घेण्यासाठी, त्यांना विनंती करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार आणि राष्ट्रवादीच्या आणि इतर मित्र पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आज सुरुवात केली आहे. अजितदादांचं निधन झालंय, याचा आपल्याला काय हे जाणवतं वगैरे? नाही, अजितदादा एक अभ्यासू आणि तडकी फडकी घेणारा निर्णय होता. एक चांगलं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्र पोरका झालेला आहे आणि त्यामुळं अजितदादाची माझी युतीच आहे. मी आणि अजितदादा 2च्या सभेला दहिवडीला हेलिकॉप्टरनेच येणार होतो आम्ही. विशेष म्हणजे दादा जाण्यानं आदरणीय अजितदादा असतील, आर पाटील असतील, मुंडेसाहेब असतील किंवा विलासराव देशमुख असतील, ही माणसं महाजन असतील, ही माणसं जाया नाही पाहिजे होती. हे राज्याच्या विकासाच्या हिताची माणसं होती आणि ते आमदार खासदार नव्हते, मंत्री नव्हते, तर ते एक लोकनेते होते, लोक भरवणारी लोक होते. त्यामुळे राज्याचं नुकसान झालेलं आहे, हे निश्चित आहे. याच उत्तरमधला अजूनही पाणी प्रश्न सुटला नाही, याबाबत आपली काय भूमिका आहे? गेले 20 वर्ष झालं अजून इथलं दुर्दैव आहे, मानचं पाण्याच्या प्रश्नासाठी साऱ्या पक्ष आजपर्यंत सत्ताधारी विरोधी सर्व पक्षाचं राजकारण करूनच करतात. आता मानची जनता शून्य झालेली आहे आणि आम्ही ज्यावेळी सत्तेत होतो तो आमच्या परीनं जे करण्यासाठी मानसाठी करण्याचा प्रयत्न केला ते आम्ही करण्याचा प्रयत्न केला. पाण्याचं राजकारण कुणीही करू नये. जनतेला पाणी पाहिजे असेल तर स्वाभिमानी माणसांना मतं द्यायला शिकलं पाहिजे, मानच्या आणि खटावच्या जनतेने. एवढं माझं त्यांना विनंती आहे. काय असतं, या देशानं इंदिरा गांधीलाही पाडलेलं आहे. कुणाची जहागिरी नसते, जनतेचा कौल असतो. मसवड नगरपालिकेत आम्ही ताकदीनं लढलो होतो. जनतेनं आम्हाला कौल दिलं नाही, त्यांना दिलं, आम्ही स्वागत केलं जनतेच्याबद्दल. परंतु आज ते सांगतोय की आम्ही विरोधात आहे, ते आज सत्तेत आहेत. त्यामुळं ते कोणाचा बालेकिल्ला राहत नसतो. काही देखील असं भ्रमात कुणी राहू नये. जनता ठरवत असते, जनता सुप्रीम असते, जनतेच्या मनातील त्याला नेता बनवलं जातं. ओके, तुमचं गाव कुकुडवाड गटात आहे आणि तुमचा परिसर देखील तुमचं लहानपण वगैरे गेलेलं आहे. काय कुकुडवाड गटात काय समीकरण असतील? काय कुकुडावर करतात, आमच्या आघाडीचाच विजय होणार. अनिल भाऊ तिथं उभा आहेत आमचे, मला वाटतं विक्रम आणि काटकर्त आहे आमच्या इथं, तिथं तिन्ही आमच्याबरोबर होते. मी गावाचं राजकारण कधी करत नाही, जिल्ह्याचं राजकारण करत नाही, तालुक्याचं करत नाही, मी देशाचं राजकारण करतो. पण तो जिथं ज्याच्यासाठी मी आलोय, माझी महायुती आहे, महाविकास आघाडी आहे. मी आज राष्ट्रीय समाज पक्षाला मला बिदाल गट मिळालेला आहे आणि बिदालमधून माझी लताताई शिवाजी बरकडे ही माझ्या तालुका अध्यक्षाची मिसेस आहे आणि खाली आमचे शामराव वेल क्वालिफाईड पोरगा आहे, वावरेचा आपला राऊत म्हणून आहे, तो चांगला आहे. मला वाटतं बिदालच्या उमेदवार आपल्या मगर आहेत, ना वाटतं प्रफुल्लदादा मगर, ते बी चांगले आहेत. त्यामुळे काय कोणाचा बालेकिल्ला वगैरे काय नसतो, भ्रमातनं काढायचं, जनतेच्या मनातील ते ठरलेलं असतं. एक शेवटचा आणि महत्त्वाचा, मान तालुक्यामध्ये आता एक घराणेशाहीला सुरुवात झालेली आहे आणि बाकीच्यांना डावलून एकाच घरात तिकीट दिले गेले. त्याला घराणेशाही म्हणायची नाही, तात्पुरती मगरुरी असती, तात्पुरती जनता उतरत असते. याला घराणेशाही कोण म्हणते? जाऊ त्याला. ओके सर, थँक्यू.